अच्छी जॉब में था वो, वही एक था हम लोगों का सहारा, सब चीज का चला गया, हमारा सहारा छूट गया। अभी हमने छोटे भाई को ही पढ़ाता था, अपने छोटे भाई की जिम्मेदारी, हम लोगों की जिम्मेदारी भी वही उठाया था। अब कौन करेगा ये सब? हा आक्रोश आहे पुणे अपघातात मरण पावलेल्या अनीसच्या आईचा। रविवारी रात्री या माऊलीनं आपला 24 वर्षांचा मुलगा गमावलाय। भरधाव पोर्शे कारनं अनीसच्या बाईकला धडक दिली आणि तिथेच त्याने आपले प्राण सोडले। काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं सगळेच हादरून गेलेत। कुटुंबावर तर जणू दुःखाचा डोंगर कोसळलाय। अनीसच्या आईचा आक्रोश पाहून कुणाच्याही काळजाचं पाणी होईल। अनीस अवधिया मूळचा मध्य प्रदेशचा। इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनीस पुण्यात नोकरीसाठी आला। मागील 2 ते 3 वर्षांपासून तो इथं एका IT कंपनीत कामावर होता। अनीस संपूर्ण कुटुंबाचा आधार होता। लहान भावाच्या शिक्षणाची जबाबदारी देखील त्याच्याच खांद्यावर होती। रविवारी रात्री एका महागड्या पोर्शे कारनं अनीस आणि त्याच्या मैत्रिणीला चिरडलं। यात दोघांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनं दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आपल्या काळजाचा तुकडा असा अचानक आपली साथ सोडेल असं या माऊलीला कधी वाटलंही नव्हतं। रविवारची रात्र या कुटुंबावर दुःखाचा डोंगर घेऊन कोसळली। अनीसचा अपघात झाल्याचं कळताच काही तासातच अनीसच्या मृत्यूची बातमी धडकली। आपला लेक गेल्याचं कळताच या कुटुंबावर जणू आभाळच फाटलं। या घटनेनं अनीसचे कुटुंबीय हादरून गेलेत। संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असल्यानं अनीस पुण्यात नोकरी करत होता। आई, वडील आणि लहान भावाला कशाशीच कमी पडू देत नव्हता। त्यामुळे त्यानं परदेशात जाण्याचंही ठरवलेलं। काही दिवसांमध्ये तो नोकरीसाठी परदेशात जाणार होता आणि त्याआधीच तो मृत्यूच्या दाढेत सापडला आणि कुटुंबाचा आधारच गेला। ये अपनी मम्मी से बोलता है मम्मी मैं आऊँगा, मेरे को फॉरेन जाना है, मेरी कंपनी में बात होगी, मैं उधर जाऊँगा। उसके बाद फिर 19 तारीख को जब इसका बर्थडे था, बर्थडे में कहीं पार्टी में थे, हमें कोई पता नहीं चला। और अचानक रात को 3 बजे इसकी मम्मी का फोन आता है कि आपके बच्चे का मतलब एक्सीडेंट हो गया। फिर बाद में बोलते हैं कि वो रहा नहीं इस अस्पताल, और अचानक बोलते हैं आप डायरेक्ट पूना आ जाओ। ऐसे अचानक एक आदमी कैसे जा सकता था? और हमारा सिर्फ छोटा बच्चा उधर था और कोई इनके न पुलिस सपोर्ट किया, न कोई गवर्नमेंट सपोर्ट, कोई सपोर्ट करने को तैयार नहीं हुआ। एकीकडे कुटुंबासाठी झटणारा अनीस तर दुसरीकडे गडगंज संपत्तीत वाढलेला आरोपी। दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। कुठे बिल्डर बापाच्या पैशावर ऐश करणारा महागड्या गाड्या फिरवणारा मुलगा, तर कुठे कुटुंबासाठी धडपडणारा अनीस। काही तासातच आरोपीला जामीन मिळाला। हा जामीन मंजूर करताना न्यायालयानं आरोपीला एक अट घातली। आरोपीनं अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहावा, मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत, असं न्यायालयानं म्हटलं। पोटाचं खळगं भरणारा अनीस श्रीमंताच्या गाडीखाली चिरडला गेला। त्याच्या स्वप्नांची एका रात्रीतच राख रांगोळी झाली। कुटुंबातील मोठा मुलगा, कुटुंबाचा आधार गेल्यानं आई वडील हादरून गेलेत। सोनी मगर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।